हरि हरि पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नादतो ज्ञानराजा सुपात्र हे आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम हरि हरि श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। बालकांडातले 12 अध्याय चालू आहे। हरि हरि श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। हे रामायणी निज कथा जे आदरे ऐके श्रोता ते पाप पुण्याच्या करे घाता स्वभावता नित्य मुक्ता श्रवणे नित्य मुक्त हाही नवलावण हेत अक्षरी अक्षर अक्षरार्थ श्री रघुनाथ कथार्थे पडता रघुनाथ चरित्र श्रोते वक्ते नित्य पवित्र धन्य ऐकती त्याचे श्रोत्र धन्य वक्त्र वक्त्याचे धन्य धन्य वाल्मिकी मुनी श्रीराम कथा वदली वाणी कथा त्रिलोके पावनी भवमोचनी चरित्रार्थ राम नाम 2 अक्षरे कुंटिनी वंदिजे सुरवरी कुंटिने वंदिजे सुरवरी ऐसे कथेची आगात थोरी ते कोणे वैखरे वनावे हे आसो पूर्वकथा संबंधी श्रीरामासी लागे समाधी ते स्वयंवर वशिष्ठ उद्बोधी ते कथा विद्ये अवतारा श्रीराम झाला सावधान प्रपंच परमार्थ स्थिती समान हे वशिष्ठाचे पूर्णपण श्रीरामे संपूर्ण बिंबले सर्व इंद्रिये चित्त साधना मित्यासा समाधी स्थान कर्म क्रिया ब्रह्म पूर्ण ऐसा सावधान श्रीराम देखोनी श्रीराम सावधान विश्वामित्रानंद घन सुखावणी सुरगण केले संपूर्ण पुष्पवृष्टी सुरवरी दुदंबी टाटल्या भेरी निशांत टाटले राजद्वारी गगन गर्जे जय जयकारे पूर्ण सुरवरी आल्हाद विश्वामित्राच्या यज्ञार्थ स्वे जाईल रघुनाथ वशिष्ठे पाहुनी सुमूर्त आल्हादे दशरथ प्रियान करवी करोनी पुण्यवंचन राजा सवे सैने दे संपूर्ण हे वशिष्ठे निवारण राम लक्ष्मण रतारूढ करवे राजा म्हणे विश्वामित्रा प्रति मी आत्मा दिदला तुझे हाती यावरी तू कृपा मूर्ती जानसी त्यारते संरक्षे वशिष्ठ म्हणे विश्वामित्रासे तुझ गुरुत्व यावे सूर्यवंशासे धनुर्विद्या सबिजेसी श्रीरामासे उपदेशे ऐकोनी वशिष्ठाचे वचन विश्वामित्रे केले नमन तू अंतरात्मापण मनोगत पूर्ण जानसी माझे जानोनी माझे मनोगता शिष्य करावे मनसी रघुनाथा तुझई परतान्याता अनेक सर्वता सेना आपल्या सत्स्यासी कोणी न द्यावे उपदेशासी हे वशिष्ठा साजे तुझ पासी तर ऋषीसी अति अभिमान वशिष्ठ म्हणे विश्वामित्रासी मी तू नाही आंबा तुमासी
या लागी तू श्रीरामासी अवश्य होसी गुरुत्वे गुरु. दोघा मुनीच्या वचनार्थ कोणी आल्हाद रघुनाथा दोई मुनीचे निजायक्यता. उल्हासे रघुनाथा रतारुड जीवासवे जैसा प्राण तैसा रामासवे लक्ष्मण तेने केले रतारोण. धनुष्यबाण तुनी रेसी श्रीराम करिता प्रयाण स्वे दशरथ पाये शकुन. दोघे दिवज प्रसन्न वदन फळे सी पूर्ण भेटले. पूर्ण कलसी शालंकरत पुढे भेटल्या पंचउषिता. दधी क्षीर नवनीता माथा गोपवनिता भेटल्या. अपूर्वामृत फळे श्री घागरे दधो दनेसी वायास करी. हाती कुमार कडे नवरे पुढे एक नारे भेटले. सवे जाती वायास आपसे जाती तास सन्मुख भेटले राजहंस. मुक्त फळाचे गोस मुखी धरोनी. दक्षिणे जाती मर्ग कृष्ण वर्णा वामांगा वामांगा वामांगी. वामांगामी मर्गी पूर्ण. भारद्वाजासे वाम उड्डाण. नकुळे आपण वामांगे सरके. दशरथ जाता बोळून श्रीराम शकुनाचे शुभचिन्ह. ब्रह्मरूपी वशिष्ठापना मार्गे आख्यान करून सांगे. प्रथम भेटल्या ब्राह्मण ब्रह्म सृष्टी माझी जाणतो विजय होय संपूर्ण. सुरासुरगण वंदिती पूर्ण कलश जे भेटती ते सदा पूर्णत्व मनोरथी. दधी क्षीर भेटल्या नवनीते ते पूर्ण प्राप्ती ऐश्वर्याची. सवे गेलिया वायस तो सर्वत्र पावे येस. आपसवे गेलिया तास शत्रुनिशेष नासती. मुक्त गोसी सन्मुख हंस भेटलिया देख. तो सर्वत्र पाये सुख स्वप्नीही दुःख देखेना. सवे गेलिया मर्ग गण अलभ्य लाभ पाये पूर्ण. मर्गीचे वामगमन ते नवधू आपण माळ घाले. नकुळ गेलिया वाम भागी तो विजय होय रंगी. शस्त्र निर्दाळिल वेगी हे सत्री जगे न समाये. डावा गेलिया भारद्वाज तो करे सिद्ध काज. वैर्यासी लावणी लाज आनंदाचे भोज नाचवे. ऐस्या सांगता शकुन गती स्वे संतोषला नरपती. विजय होईला रघुपती हा निश्चय चित्ते दृढ झाला. दीड गाव शरयुतिरी कामाश्रमाची आती थोरे. विश्वमित्रे तेथवरे रत चमत्कारे कुमरेसी नेला. कामाश्रमी श्रीराम वस्ती तेने सकळ काम सिद्धी सजाते. हे विश्वमित्राची निजयुक्ती कार्य सिद्धीर्थी राहाविला राम. श्रीराम आणि लक्ष्मण निज तेजे विराजमान करे. गोंधा गुळी त्राण धनुष्य बाण सनद. काक पक्षी शिखाधर कवची खडगी महावीर. बाळपणी अति दुर्धर जे वैश्वानर तेजस्वी. त्याचे देखोनी स्वरूप विश्वमित्र सुकामुप. श्रीराम लावण्याचा दीप चित स्वरूप सुखकारी. ऋषी म्हणे तया प्रती येते वसावे आजीचे राती. राम म्हणे आज्ञा निश्चिते सुखरूपे वसते करिते झाले.
विश्वामित्राचे संगती सुखसेनी कर्मिली राती उदय होता गवस्ती ऋषी प्रबोधे श्रीरामा विद्युक्त करोनी स्नान संध्या गायत्री जपावर्तन करोनी विश्वामित्रा नमन स्वानंदे चरण वंदिले देखोनी श्रीराम विनीतता उल्लास विश्वामित्राचे चित्ता आलिंगोनी श्री रघुनाथा करपेने बोले तो कृपाळो ऐके बापा रघुनाथा तुम्हासी सिद्ध मंत्र देनाता दोघे चरणी ठेवला माता सावधानता मंत्रार्थी दृढ बाणल्या मंत्रार्था राक्षस वय नुपजे चित्ता श्रम बाधेना सर्वता तिनी अवस्था सावधान या मंत्रार्थाच्या प्रोढी रणांगणी राक्षस कोडे मारिता न लगे अर्धगडे तो मंत्र निर्वडे सांगेना सुधा तृष्णा निद्राळस बाधू न सके दे कारेश्व ऐस्या मंत्राचे मंत्ररस्य तुम्हासी मी अवश्य सांगेन परम तपाची निर्वडी जे म्या जोडिली सिद्धार्थ जोडी ते तुझ देईन रोकडे मनोनी आवडे आलिंगी ऐसी कृपा देखो निपूर्ण दोघी धरिले दृढ चरण सर्व भावे सावधान सद्गुरु वचन ग्रहणार्थी मंत्राक्षर पडता कानी सिद्धी परिपाक अंतकरणी मंत्र शक्ती लागे चरणी मंत्र शिरोमणे श्रीराम श्रीराम मंत्री मंत्राक्षरा श्रीराम क्षराक्षरातीत परम श्रीराम स्वयं ओंकार मंत्रार्थ सार श्रीराम श्रीराम मंत्राची निज शक्ती श्रीराम मंत्राची मंत्रमूर्ती त्यासी मंत्रार्थ बाणला चित्ती हे नवल किती सांगावे मंत्री मंत्रार्थ निज बीज श्रीरामची स्वय सहज तो वंदोनी सद्गुरु चरण रज शिष्यत्वाची ओज सेवकत्वे दावी सद्गुरुची निज सेवा तेचे निज बीज सकळ देवा हे कळले से राघवा गुरुआज्ञे जीवा विकृत केले दोघा मंत्रार्थ बाणला पूर्ण विश्वामित्रा कळली खुना दोघाची पाठी थापटून सुख संपन्न स्वे झाला रघुनाथासी म्हणे आपण येथून करावे पर्यान राम म्हणे आज्ञा प्रमाण रथी तिघे जण बैसले कथा कौतुक मार्गानुक्रम शर्यतीर मनोरम पुढे भागीरथी संगम उत्तम उत्तम देखिला मानव सरोवरी जन्मली या लागे शर्यो नाम पावले अयोध्या नगरी रूढ झाले संगमाले शर्यो गंगेच्या देखोनी संगम दर्शन साष्टांग केले नमन स्नान संध्या जप ध्यान मंत्रावर्तन प्रयोगे ते संगमा संगम गती राम राहिला एक रात्री प्रभात झाल्या प्रति रात्री प्रति जाणे निश्चिते नमिले प्रातकाली उठून नावेवरी राम लक्ष्मण विश्वामित्र बैसोनी जाण घेऊन आपण परतीरा गेला परत्रीचे विधान केले स्नान संध्या जप ध्यान त्रिवनाचे विपरीत भान रघुनंदना स्वय देखे उग्र पक्षाची चावटी क्रूर स्वपदाची दाटी दिवा भिताची घुंगाटी शिवा भुकत भयानक
भृंगी शृंगीचे झनत्कार वनी वाजती भयंकर राम पुसे हे वन का घोर ऋषी प्रत्युत्तर समोळ सांगे भयानक भासे वनात तेथे आहे ताटिका भुवन ते राक्षसी अति दारुण प्राणीगण भक्षका तिचे निवन हे उद्ध्वस्त मालोके कारुषुम हे क्षणार्धे देश केले ओस अति दुर्गास कर्कस राक्षसी दस दिशा मार्ग रोदना तिने तिचे भेने वागो न शके कोणी जन तेने मार्ग्यापन सर्वता गमन न करावे येथोन्यार्ध योजन आहे ताटिकेचे भवन ती मार्गी करील प्राणहरण सर्वता गमन न करावे राम म्हणे ऐसी कैची कोठोनी आली हे कोणाची एवढी तिला कैची ऋषी तेसी कथा सांगे सके तू एक शाती पावन त्यासी नव्हते संतान तिने करोनी अनुष्ठान ब्रह्मा प्रसन्न स्वय केला तो मागे पुत्र संतान ब्रह्मयाने दिदले कन्या रत्न अनल्पवीर्ये कन्या जाण कार्य कारणा प्रवर्तीचे तुझ नहे पुत्र संतती सहस्त्रबळ नाग शक्ती कन्या होईल निश्चिते ब्रह्मावर दुक्ते वदोने गेला ते हे ताटिका कन्या रत्न सुंदोपसुंदू बंधू दगे जन त्यात ज्येष्ठ सुसंदेशी केले लग्नाती शोभन समारंभे सुंदापासोनी गर्भसंभव मारीचा आणि सुभाऊ ताटिकेच्या पोटी दोघे भाव जन्म उद्भव पावले त्या उभये बाळकाचे जाळी लागले पित्याचे मुळे पित्याची बुद्धी ते काळी मरणोन्मेळे बळावले संदोपसुंद महावीर परमयोधे अति दुर्धर ती प्राभोनी सुरवर त्याचे अधिकार स्वय घेतले त्याचा करावया वधू विधाता रची विचित्र बोधू तिलोत्तमा सुंदर वधू दोघे बंधू देखते ती देखताची सुंदर दोघे उठले सत्वर तिच्या वरणी अति तत्पर तत्नात सत्कर कामी दुर्धर सकामी कनिष्ठ म्हणे ज्येष्ठासी भावजई मानी तू विसिरू म्हणे ज्येष्ठ पत्नी ऐसी निच्छेसी तू मानी कनिष्ठाचे लळे ज्येष्ठ पाळावे सोहळे भावजई मानी ये वेलाळे करपा मेळे करपाळुआ ज्येष्ठाज्ञेची थोरी कनिष्ठे मानावे श्री हे ज्येष्ठ पत्नी खरी निज निर्धारी मानावे कनिष्ठे कामिली जी कांता ती भावजई मानी दुहिता ज्येष्ठ पत्नी ते तुझ माता तुआ तत्वता मानावे ऐसिया करिता विवादा दोघे दुर्धर चढले क्रोधा परस्परे घेऊनी गदा निर्वाणी युधा परवर्तले दोघे युधाती दुर्धर दोघे गदा विंदानी अति चतुराती मांडला निकुर वेरवेरा नाटोपती कनिष्ठे कळा लाघवात केला ज्येष्ठाचा घात पडता गदा क्षोभे हानित कनिष्ठाचा घात ज्येष्ठ केला बंधू बंधूच्या घाई दोघे जण पडले ठाई हे स्त्री कामाची नवाई दृष्टिक्षेप पायी ध्यांत दोघा नाये स्त्रीसी कामे कांतो नाये स्त्रीसी केली मातो नाये स्त्रीसी लाविला हातो पर्यागातो स्त्री दृष्टी एव स्त्रियासी न व्हावी भेटी स्त्रियासी न करावी गोष्टी स्त्रियासी पाहताच दृष्टी उठाउटी आत्मघात
सखे आत्मबंधू दोन्ही तिन्ही तिही स्त्री देखता नयने निज घाते निमालेरणी स्त्री दर्शनी अपघात स्त्री दर्शनी देहघात स्त्री स्पर्शनी नरक व्रत एव स्त्रियाची संग ताती अनर्थ पुरुषासी कथा कथने सुंदोपशंदू हा कथेसी लागला संबंधू मनोन केला अनुवादो श्रोते जल्पानुवादो न म्हणावा स्त्री संगापासी आती अनर्थ हा बोलिलो परमार्थ पुढील कथेचा कथार्थ सादर व्रतांता परिसावा मारीच सुबाऊ सुत त्यासी इंद्र मारू टपत तन्वे भयचकित ताटिका तदर्थ यावनाली मग बोले रघुनंदन तिसकाले राक्षेसपण ते विषेचे निरूपण ऋषी संपूर्ण सांगतो अगस्तीच्या आश्रमासी ताटकावसे वनवासी घेओ निदोगा पुत्रासी ती परदेशी विचरत ते नागायुत निज शक्ती त्या बळाची अंगी मस्ती तेने बळे ते दुर्मती अगस्ती प्रती छळू गेली पुत्रा समवेत आपण विक्राळ करोनी वदन अगस्ती छळिता जाणतेने दारुण शाप दिदला विक्राळ करोनी वदनासी जे तू मद छळू आलीसी ते तू सपुत्र पुत्र राक्षसी विक्राळ द्यासी विटंक होसी ते हे अगस्ती शाप शब्द राक्षसी आती विरुद्ध प्राणीगणा करी बाद मार्ग निरोध केला असे जे मार्गी असे ते राक्षसी ते मार्गी जाता नया मासी ऐसे ऐकता ऋषी वाक्यासी हसे रामासी पयाले स्त्री एकटी ताटिका भेणे जे करावे पलायन ते तुमच्या यागी संरक्षण केवी आपण करावे आज्ञा देसी स्वामीनाथा राक्षसी वधीन मी आता ऐसे विश्वमित्रे ऐकता उल्हासे तत्वता लिंगे तुझा पाहोया पुरुषार्थ म्या सुचिला मार्ग भयार्थ तो तू निद्रा रघुनाथ निर्भयार्थ निज योदा इसी मारावे रघुनाथा स्त्री मारू नये शास्त्रार्था दुष्ट दमनी हे वाक्य हे वर्ता इसी सर्वता मारावे स्वामी करुणे गुरु आवज्ञा हे सकळ शास्त्र प्रतिज्ञा वशिष्ठ दशरथाची आज्ञा तुझी आवज्ञा न करावी सकळ शास्त्रार्थ आपण गुरु चरणा येती शरण गुरुचे अपार महिमा नान्यता कोण करू शके ऐसे बोलोनी रघुनंदना नमोनी सद्गुरु चरण चाप सजोनी जान साठो पेठान मांडले ते काळी श्रीराम स्वरूप पाहता काळाशी सुटे कंप विरेधर्याचा साटोप परम प्रताप युधाचा करिता धनुष्ये टनत्कार दुमदुमले मेरू मांदार खवळले सप्तसागर पाताळी विखार खवळ बळले धनुष्यनादे कापे सृष्टी ज्ञाना उठला न्यावा उठला वैकुंठी ध्यानी दचकला दुर्जटी हडबड मोठी सुरवरा नादे कोंदले अंबर दिशा झाल्या नादाकार तेने ताटकेचे ज्वार कापे थरथरा सनादे तेने गजबजोनी उठी दोघे कुमार देखे दृष्टी गिळावयावळी चाठी सक्रोध उठे साटोपे विखट देवोनी हाक विक्राळ पसरोनी मुख धाविनले श्रीरामा सन्मुख येरू तो निशंका तद्वेधार्थी श्रीराम मने लक्ष्मणा पाहे ब्यासूर राक्षसी पूर्णा
देखता प्राणी सांडिती प्राणा इज समोर कोणा नरावे आता पाय माझे विंदानास्त लागवी अनुसंधाने के गाई घेन प्राण मनोनी बाण सोडिला कानाडी ओढिता पण आकर्षिला ताटिकेचा प्राण हृदय आदळला बाण जिवारी पूर्ण भेदला बाणाच्या सबळ मेळी ताटिका देव न्यारोळी नेटे आदळली बुतळे न्या पाताळे उठिला ताटिकेचे निज शरीर भारे दुमदुमली गिरी कंदरे डळमळली मेरू शिखरे भय वंचरे मूर्छागत तळी पाषाण झाले रांगोळी वृक्षे उपडिले समुळी पक्षी ब्रह्मती अंतराळी बैसली टाळी दिग्गजाची ताटिका पाते भूकंप होत समुद्र जळ उचंबळत नरनारी हा भूत असुर कापत थरथरा तिचे छेदिले त्रिविध ताप छेदिले संकल्प विकल्प छेदोनी पुण्य पाप निर्विकल्प मारिले छेदिला देहीचे अभिमान जीवपणेशी जीवबंधन समूळ छेदो निमितोपण ताटिका संपूर्ण मारिली ताटिका पडताची सृष्टी देवाची देवांची कोट्यान कोटी विमाने दाटली दाटी पुष्पवृष्टी ती केली निशाने त्राटली सुरवरी शंख दुदुंबी निशान वेरी गगन गरजे जे जे कारे कीर्ती सुरवरे वाणिले योगी छेदी निज कल्पना तेने सुख होय जीवा मना ताटिका निर्धाळताची जाणा सुख त्रिभुवना श्रीरामे भक्त निर्धाळी आशंका तेने तो पाओ निजात्म सुखा तेवी वदिताची ताटिका सकल लोकाल्हाद विश्वमित्राचे निज गुण अमरेंद्रवाणी आपण तुझे निधर्मे जाण दुष्ट निर्दळन श्रीरामे ताटिका वदिली तत्काळी कौशिकनाचे आनंद मेळे श्रीरामा ते जीवे ओवाळे पिटले टाळे ऋषी वरंदे इंद्र सांगे विश्वमित्रासी अस्त्र विद्या द्यावी श्रीरामासी हा साये सुरकार्यासी तुमच्या आगासी सिद्धार्थ श्रीरामा सारखे पात्र यासी सांगावे सत्यास्त्र विद्या सांगावी सबीज मंत्र त्वा विश्वमित्र गुरुवर्या ऐकोनी देवाचे वचन विश्वमित्र संतोषुन श्रीरामा दे आलिंगन करी लिंबलो न सर्वस्वे तो म्हणे ताटिका वदिता येथ सुरवरा सुख झाले अपरमित मार्गस्था मार्ग निर्मुक्त हा प्रताप समर्थ श्रीरामाचा हे रघुनाथाचे प्रथम चरित्र लोकत्रयाती विख्यात पुढारी कथा परमाद्भुत श्रोते सावचित्त परिसावे जे कथेचे अवधाने जन्म मरणाचे उठे धरणे विषयाचे खत फाडणे गुढी उभवणे वैकुंठीचे मुक्तावारी मुक्तवासी तेही येते राम कथेची महिमा ऐसी कथा सर्वासी प्रिय कर एका जनार्दना शरण झाले ताटिका निर्दळन पुढे धनुर्विद्यास्त्र ग्रहण यज्ञ संरक्षण ऋषीचे श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे काकार्टिकाया ताटिका निर्दळनं नाम 12 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम
श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। हरे 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 हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम शांति शांति।